ही रथयात्रा आपण उद्या करणार आहोत या अडूर गावामध्ये सायंकाळी 4 वाजता। तर 22 जानेवारीला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचा मानकरी ठरला म्हणजे उपउपांत्यपूर्ती सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला तो राज। तर केतन पावसकर पहिल्याच सामन्यातील सामनावीराचा मानकरी, स्मितेश वरासकर दुसऱ्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी। केतन पावसकर प्रथम चढाई करतोय या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये आरे संघासमोर। 7 खेळाडूंची क्षेत्र व्यूहरचना, या 7 खेळाडूंमध्ये चढाई करतोय तो केतन पावसकर। 2-1-2-2 मध्ये चढाई, चांगली चढाई करण्याचा प्रयत्न केतन पावसकर याचा। अविनाश शेट्टी प्रथम चढाई करतोय, अर्थातच आरे संघाकडून फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे। 7 खेळाडूंमध्ये प्रथम चढाई करतो तो अविनाश। उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अविनाश शेट्टी याचा। अविनाश परतोय तर तिथे चढाई करतोय तो सुमित आरेकर, हा सुद्धा एक चांगला चढाईकर आहे। नवीन मोसमामध्ये एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो तो सुमित, लांब हात करून टिपण्याचा प्रयत्न सुमित याचा। मध्यरक्षकाला लांब हात करून टिपण्याचा प्रयत्न सुमित करतोय। अतिशय सुंदर टॅकल या ठिकाणी आपण पाहू शकतो सुमित आरेकरला। आणि ते घोषणेचे ऍडव्हान्स टॅकल होतं, मात्र सुमितला यशस्वी पकड होते ती आरे संघाकडून। चांगली साथ इतर खेळाडूंची आणि घेतला रोशन आणि त्याचे इतर साथीदार। त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो राज भोसले। उंचकुर असा खेळाडू गेल्या 2 मोसमामध्ये एक चांगली कामगिरी करतो आरे संघाकडून। पंकज, अविनाश आणि त्यानंतर राज या आरे संघाला दैदिप्यमान यश मिळवण्यामध्ये प्रयत्न करणारे हे खेळाडू आहेत। आता मात्र राज भोसलेला पकड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि यशस्वी ठरतोय तो राज। मध्यरक्षक स्मितेशला या ठिकाणी आपल्या मोहामध्ये पाडतोय, गुण मिळतो तो आरे संघाला। प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो अनिकेत भोसले। खूप वर्ष फ्रेंड सर्कल खालच्या पाठचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू एक हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो फ्रेंड सर्कल खालच्या पाठचा आपण पाहतोय तो अनिकेत भोसले। चढाई करतोय आरे संघाकडे 7 खेळाडूंमध्ये। निदान रेषेवर चढाई, चांगला प्रयत्न, चांगली हुलकावणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो राज। 5 खेळाडूंनी खालचा पाठ संघाकडे। सुमितला अनिकेत भोसलेने केलेले टॅकल एक ऍडव्हान्स टॅकल होतं, मात्र त्यामध्ये यशस्वी ठरला तो आरे संघ। त्यानंतर राज भोसलेची चढाई 5 खेळाडू चढाई करतो तो राज, परततो त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय पुन्हा एकदा केतन पावसकर। 7 खेळाडूंमध्ये केतन आरे संघाकडे चढाई। निदान रेषेजवळ चढाई केतन पावसकर। केतन परततो त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेट्टी। 5 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे। दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, एक चांगल्या कबड्डीचा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहणार आहोत। संकाईच्या पवित्र भूमीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केले तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठेने। कैलास असे निखिल नार्वेकर स्मृती चषक 2000। तिसरी चढाई अनिकेत भोसले चढाई करतोय आरे संघाकडे। अनिकेत भोसलेला या ठिकाणी आपण पाहतोय यशस्वी पकड होते आहे, सुंदर पकड, चांगलं टॅकल होत आहे। आकाश भोसले, सार्थक भोसले, अनिकेत भोसले आणि चांगली साथ देतोय प्रसाद देवकर, रोशन भोसले। यशस्वी पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो तो राज भोसले। 4 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे। 4 खेळाडूंमध्ये
चांगला प्रयत्न तेवढंच चांगले नियंत्रण आरेकर याचं सर्वेश आरेकर उपरक्षण करतोय. आता मात्र यशस्वी पकड करतोय तो राज भोसलेला. 4 खेळाडूंमध्ये चांगली पकड होती ती राज याला. यशस्वी पकड फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडून. पहिल्या गुणाची नोंद ते खालचा पाठ संघाकडून ती अर्थातच राज याला यशस्वी पकड करून प्रत्युत्तराकडे चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 6 खेळाडूंमध्ये आरे संघाकडे. सहा खेळाडू चढाई करतो तो सोहम परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेटे. 5 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ चढाई. अविनाश परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय पुन्हा एकदा केतन पावसकर. 6 खेळाडूंमध्ये आरे संघाकडे. पहिली उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. संत चढाई करतो तो केतन परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो रोशन भोसले. निदान रेषेजवळ रोशन परत तिसरी चढाई आवाज स्वीकारतो तो सुमित आरेकर. त्यावेळी कोपऱ्यामध्ये गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सुमित याचा. सुंदर पकड आकाश भोसले की एका महत्वाच्या वेळेला एक चांगली पकड होते ते अर्थातच आकाश भोसलेचं सुंदर मध्य रक्षण आणि सुमित आरेकरने या ठिकाणी यशस्वी पकड. तिसऱ्या चढाईचं पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतो तो राज भोसले. गुण मिळतोय अर्थातच आरे संघाला. प्रत्युत्तर दाखल राज 4 खेळाडूंमध्ये आणि आता मात्र बॅक काढतोय तो अर्थातच सोहम कनगुटकर राज भोसलेला यशस्वी बॅक करतोय आणि एक गुण महत्वपूर्ण मिळवून देतोय तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम. चार खेळाडूंनी यशस्वी पकड झाली धीराजला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम कनगुटकर. सोहम परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो अविनाश शेटे. 5 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे. निदान रेषेजवळ चढाई करतो तो अविनाश परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतो तो केतन पावसकर. 6 खेळाडूंमध्ये आरे संघाकडे. कैलास अशी देखील नार्वेकर स्मृती चषक. आता मात्र केतन पावसकर करतोय पकड करण्याचा प्रयत्न असफल ठरतो तो रोशन भोसले कडून. गुण मिळतोय अर्थात फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. आता मात्र 6 खेळाडूंमध्ये चढाई करतोय तो अविनाश शेटे. उजव्या कोपऱ्यामध्ये कोलवर चढाई अविनाश शेट्टीचा आपण पाहतोय. चांगला प्रयत्न अविनाश याचा उजव्या कोपऱ्यामध्ये. बोनस गुण मिळतोय आरे संघाला. अविनाश यशस्वी करतोय एका चांगल्या क्षेत्र व्यूहरचनेमध्ये बोनस गुण मिळतोय तो आरे संघाला अविनाश शेटे. आता मात्र 5 खेळाडूंमध्ये चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 5 खेळाडूंमध्ये सध्या चढाई करतो तो सोहम कनगुटकर. हा सध्या एक चांगला चढाई करेल. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न सोहम कनगुटकरचा. सोहम परततोय प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेटे. 6 खेळाडूंमध्ये निदान रेषेजवळ चढाई करतो अविनाश. सतत चढाई करतोय. या अगोदर बोनस गुण मिळवून दिला होता तो अविनाशने. एक चांगली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत.
अविनाश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो स्मितेश वराडकर 5 खेळाडूमध्ये चढाई करतो आर्य संघाकडे. 2-1-2 अशी क्षेत्र विरचना आर्य संघाची. 2 महत्वपूर्ण खेळाडू कोर्टच्या बाहेर आहेत आर्य संघाच्या अर्थातच रोशन आणि राज. तर खालचा पट संघाचा सुमित. स्मितेश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेठ 6 खेळाडूमध्ये. सध्या चढाई करतो तो अविनाश शेटे. अविनाश परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो अनिकेत भोसले. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो तो अनिकेत. पाच खेळाडूमध्ये अनिकेत आर्य संघाकडे. प्रसाद देवकरचे सुंदर टॅकल या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याला चांगली साथ देतो तो आकाश अनिकेत आणि सार्थक भोसले. गुण मिळतो आर्य संघाला. एका महत्वाच्या वेळेला महत्वाच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला तृप्तीनगर अडूर संघाने. सुंदर चढाई राज भोसलेची आणि महत्वपूर्ण गुण मिळतो आर्य संघाला. तो राज खोलवर चढाई केली आक्रमण चढवला तर फ्रेंड सर्कल खालच्या पटच्या पोपररक्षकावरती यशस्वी ठरला. अर्थातच राज भोसले प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो केतन पावसकर. 7 खेळाडूंमध्ये आर्य संघाकडे. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतो तो केतन. केतन परततोय प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेटे. 4 खेळाडूंमध्ये खालचा पट संघाकडे. 2-2 अशी क्षेत्र विरचना खालचा पट संघाची. या स्पर्धेची आपण ही पहिली उपांत्य फेरीची लढत पाहतोय. संत चढाई करतो तो अविनाश. अविनाश परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो स्मितेश वराडकर. 7 खेळाडू आर्य संघाकडे. स्मितेश निदान परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो राज भोसले. पुन्हा एकदा 4 खेळाडूंमध्ये. याबद्दल 2 वेळेला 4 खेळाडूंमध्ये पकड झाली होती त्यानंतर मात्र यशस्वी झाला होता तो राज. आता पुन्हा एकदा 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. चांगला प्रयत्न होता. राजच्या तंत्राचा वापर केला होता. आपल्या उंचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता राज. तेवढाच चांगला नियंत्रण आहे तर सोहम कनगोडकरचं. तिसरी चढाई केतन पावसकर आर्य संघाकडे. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारले केतनने. केतन पावसकर यशस्वी ठरवतो आहे. सार्थक भोसलेची पकड करण्याचा प्रयत्न सफल होतो आणि महत्वपूर्ण चढाई करतो तो राज भोसले. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो तो राज. 6 खेळाडूंमध्ये बोनस ऑन असणार आहे राजसाठी. कमी करण्याचा प्रयत्न राज भोसलेला. राज यशस्वी करतोय. गुण मिळतोय आर्य संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अनिकेत भोसले आर्य संघाकडे. 6 खेळाडूंमध्ये. अनिकेत परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो अविनाश शेट्टी. 5 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे. संत चढाई करतोय 5 खेळाडूंमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. तो अविनाश. टाइम ऑफ श्रीराम दत्त सेवा आर्य. चढाई करतो तो सोहम कनगोडकर आर्य संघाकडे. 6 खेळाडूंमध्ये.
निदान रेषेजवळ चढाई करतो तो 6. परत तुझ्या प्रत्युत्तर नको. पुन्हा एकदा चढाई करतो तो राज. पाच खेळांमध्ये खालचा पट संघाकडे. राज परततोय. चालू सामन्याचं मध्यांतर. दोन्ही संघ अतिशय चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते आणि हीच खरी निखिलसाठी श्रद्धांजली असणार आहे. एका चांगल्या कबड्डीचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. मगाशी संतोषजी जैतापकर साहेब म्हटले त्याप्रमाणे हार जीत ही होतच असते, परंतु खेळ कसा होतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. दोन्ही संघांकडून एक चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन कबड्डीचं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ही कैलासाची निखिल नार्वेकर स्मृती चषक स्पर्धा अंतिम सत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय. चढाई करतो तर राज भोसले. मध्यांतरानंतर पुन्हा एकदा सुरुवात. 2-1-2 मध्ये चढाई करतोय. संत चढाई करतो तो राज. राज परतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो अनिकेत भोसले. 6 खेळांमध्ये आर्य संघाकडे. अनिकेत या स्पर्धेला पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय विक्रांत उर्फ बाळू नार्वेकर यांचं एक मोठं योगदान आपण पाहिलं आहे आणि असे दानशूर व्यक्ती मिळाल्यामुळेच आपण एक चांगल्या पद्धतीची कबड्डी स्पर्धा आयोजित करू शकतोय. निखिल नार्वेकरला त्याच्या स्मृतीला उजाळा देण्याचं कार्य हे तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूरकडून आपण पाहतोय. अविनाश शेटे 5 खेळांमध्ये चढाई करतो तो खालचा पाठ संघाकडे. 2-1-2 मध्ये चढाई करतोय. निदान रेषेजवळ चढाई. संत चढाई करतो. अविनाश परतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो पुन्हा एकदा अनिकेत भोसले. 6 खेळांमध्ये आर्य संघाकडे. अनिकेत चढाई करतो आर्य संघाकडे. अनिकेत परतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो राज भोसले. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतो तो राज. 5 खेळांमध्ये खालचा पाठ संघाकडे. महत्वपूर्ण चढाई असणार आहे राजची या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि यशस्वी पकड होते की फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. अतिशय चांगली पकड होते ती राज भोसले. तिसऱ्या चढाईचा आता मात्र आव्हान स्वीकारतो तो केतन पावसकर. 5 खेळांमध्ये आर्य संघाकडे. 5 खेळांमध्ये आता मात्र यशस्वी करतो तो केतन पावसकर. तसा देवकरचा ॲडव्हान्स टॅकल या ठिकाणी आपण पाहतोय आणि गुण मात्र मिळत होतं फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. दोन्ही महत्वपूर्ण अशा गुणांची कमाई करतो तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. प्रसाद चुकतोय त्या अगोदर राज चुकतोय आणि महत्वाच्या वेळेला यशस्वी ठरलाय तो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. आता मात्र चढाई करतो तो अविनाश शेट्टी. 7 खेळांमध्ये खालचा पाठ संघाकडे. निदान रेषेजवळ चढाई. अविनाश परतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतो तो सोहम कंगुटकर. 4 खेळांमध्ये आर्य संघाकडे. सोहम परतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल. चढाई करतोय तो अविनाश शेट्टी. 7 खेळांमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे.
खोलवर चढवली अविनाश शेट्टीची आपण पाहतोय. अविनाश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम कनगुटकर. 4 खेळाडूमध्ये राज भोसलेला या ठिकाणी पकड करण्यात सोहम कनगुटकरला पकड करण्याचा प्रयत्न सफल झाला. तर अर्थातच आकाश भोसले आणि अनिकेत भोसलेकडून आणि गुण मिळतोय. 2 महत्वपूर्ण गुण मिळून देतोय तो सोहम कनगुटकर. चांगली चढाई केली डिफेन्स सर्कल खालचा पाठ संघाकडून. महत्वाच्या वेळी चांगली पद्धतीची या ठिकाणी चढाई होते. सोमवार होतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय अविनाश शेट्टी. तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकारतोय खालच्या पाठ संघाकडे. महत्वपूर्ण अशी सर्व्हिस आरेकर गुण मिळतो अर्थातच फ्रेंड खालच्या पाठ संघाला. एक मात्र खेळाडू अर्थातच सार्थक भोसले आणि लोन होतो तो आर संघावरती. पहिल्या लोनची नोंद होते ती फ्रेंड सर्कल खालच्या पाच संघाकडून. महत्वाच्या वेळेला चांगली चढाई केली केतन पावसकर. त्यानंतर सोहम कनगुटकरने पुन्हा एकदा आघाडी निर्माण करतो तो फ्रेंड सर्कल खालचा पाच संघ. पुन्हा एकदा चढाई करतो तो राज भोसले खालच्या पाच संघाकडून. सुंदर चढाई करतोय तो राज. सोहमची पकडवायची शूटर ते राज भोसलेला. राज याचे शूटर ते गुण मिळतो आर संघाला. प्रत्युत्तराकडे चढाई करतो तो सुमित आरेकर. 7 खेळाडू आर संघाकडे. सुमित परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो पुन्हा एकदा राज भोसले. 6 खेळाडूमध्ये खालच्या पाठ संघाकडे. पुन्हा एकदा राज भोसलेची सुंदर चढाई आपण पाहतोय. लांब पाय करून मध्यरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न राज याचा यशस्वी ठरतोय. गुण मिळतोय आर संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अनिकेत भोसले. 7 खेळाडूमध्ये आर संघाकडे. निदान रक्षक चढाई करतो तो अनिकेत. लांब पाय करून टिपण्याचा प्रयत्न आपल्या तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न अनिकेतचा. अनिकेत परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेट्टी. अविनाश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो केतन पावसकर. तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकारतो तो केतन आर संघाकडे. 7 खेळाडूमध्ये सार्थक या ठिकाणी चूक करतोय. महत्वाच्या वेळेला गुण मिळवून देतो तो अर्थातच केतन पावसकर. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालच्या पाच संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तर राज भोसले. 6 खेळाडूमध्ये राज परत आहे तुला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सोहम कनगुटकर आर संघाकडे. सोहम परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो अविनाश शेट्टी. तिसऱ्या चढाईचे आव्हान स्वीकारतो. 6 खेळाडूमध्ये खालचा पाठ संघाकडे. अविनाश शेट्टी पकड करण्याचा प्रयत्न सफल होतो अनिकेत भोसलेकडून. गुण मिळतो आर संघाला. एका महत्वाच्या वेळेला गुण मिळतो आर संघाला अविनाश कडून.
प्रत्युत्तराकडे चढाई करतो तो पुन्हा एकदा सुमित 7 खेळाडूमध्ये आर्य संघाकडे. सुमित परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय नाही तर राज भोसले. पाच खेळाडूमध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. राज परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो केतन पावसकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान पुन्हा एकदा स्वीकारतोय. या अगोदर यशस्वी ठरला होता तो केतन. कोणत्या पद्धतीने चढाई करतो आपल्याला पाहायचं. चौकार घात होता सभापती होऊ शकत नाही म्हणून येथे आर्य संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो राज. 4 खेळाडूमध्ये खालचा पाठ संघाकडे. 4 खेळाडू चढाई करतो तो राज भोसले. राज परत शेवटच्या 5 मिनिटांमध्ये श्रीराम दत्त सेवा आर्य संघ 12 गुण तर फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ 14 गुण. 14-12 अशी गुणसंख्या. शेवटच्या मिनिटांमध्ये 2 गुणांची आघाडी अर्थातच मिळत होतो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. 14-12 अशी गुणसंख्या. अतिशय रोमहर्षक लढत आपण पाहतोय. यासाठी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन आहे. निखिल नार्वेकर स्मृती चषकामध्ये एक चांगल्या कबड्डीचं या ठिकाणी प्रदर्शन आपण पाहतोय. परंतु तो सुमित त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तर राज भोसले. 4 खेळाडू तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारतोय. महत्वपूर्ण चढाई असणार आहे आर्य संघासाठी. तेवढीच महत्वपूर्ण. अतिशय सुंदर चढाई. दोन गुण मिळून देतो तो राज भोसले. सुंदर चढाई. 2 गुण मिळतात ते अर्थातच. राजला पकड या ठिकाणी यशस्वी होते आहे आणि गुण मिळतो तो अर्थातच खालचा पाठ संघाला. एका महत्वाच्या वेळेला एक चांगली चढाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि रोशन भोसले या ठिकाणी बॅट पॉईंट देतोय. पुन्हा एकदा चढाई करतो तो अविनाश शेटे. 6 खेळाडूंमध्ये खालचा पाठ संघाकडे. इकडे थांबताय का? पूजा कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न अविनाश याचा. अविनाश परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. शेवटचे 3 मिनिटं या ठिकाणी जाहीर होत आहेत. सोहम गंगोकर. दोन मध्ये चढाई करतो तो सोहम गंगोकर.
आर्य संघाकडे. सहन कम्प्लीट करला एक महत्वपूर्ण गुण मिळतोय आर्य संघाला. प्रत्युत्तर चढाई करतोय. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. चढाई करतो तो राज भोसले खालचा पाठ संघाकडे 5 खेळाडूंमध्ये. एक महत्वपूर्ण गुण देत आहे आर्य संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहे. सुमित आर्यकर चढाई करतोय निदान रेषेच्या बाहेर. 2 मिनिटं जाहीर होत आहे. गुण मिळतो आर्य संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. सुमित परत आहे. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करतो पुन्हा एकदा राज भोसले 4 खेळाडूंमध्ये. चार खेळाडू चढाई करतोय. राज भोसलेला एक महत्वपूर्ण गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालच्या पाठ संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई करतो तो सुमित. शेवटचा मिनिट या ठिकाणी जाहीर होतोय. सुमित आर्य चढाई करतोय. अतिशय रोमांचक लढत आपण पाहतो. फ्रेंड सर्कल खालचा पाठ श्रीराम दत्त सेवा आर्य यांच्यामध्ये. चढाई करतोय तो आदित्य भोसले. गुण मिळतोय आर्य संघाला. चढाई करतो तो सोहम कंदुटकर. सोहम कंदुटकर. पूर्ण होतो आणि अर्थातच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ हा विजय मिळत होतो श्रीराम दत्त सेवा आर्य संघावरती. आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. एक अतिशय रोमांचक लढत झाली आणि यामध्ये विजय मिळवलाय तो फ्रेंड सर्कल खालचा